थर्ड राऊंडचे. तर सर्व येणारे षटक हे 3 षटकांचे असतील हे लक्ष असू द्या. त्यानंतर आपण पाहतोय नारंगी संघाचा संघनायक याने सुद्धा समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. V24 चंदन सर संघाचा संघनायक. त्याच नंतर आपण पाहतोय कोपरी ब संघाचा संघनायक. लगेचच आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या मध्यरात्रीच्या रजनीमध्ये. अगदी ही रजनी क्रमांक 4 मकरध्वज क्रिकेट क्लब दहिसर पुरस्कृत मकरध्वज चषक 2026 सेकंड हाफ मधील हा सामना क्रमांक 3, जिथे अगदी आपण पाहताय कोपरी ब संघ आणि टीम NCC नारंगी या दोन संघादरम्यान होणारी लढत. पहिलं षटक जे हाताळण्याकरिता कौस्तुभ गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होतोय, तर धीरज आणि मनीष अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक एंडला धीरज आहे, नॉन स्ट्राइक एंडला मनीष जो इथून पाहायला मिळतोय. NCC नारंगी ब हा संघ आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला होईल सुरुवात. टायमर इज ऑन. 15 मिनिटं अगदी दिली गेले 3 षटकांकरिता. ऑन साइडला खेळलाय, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक जरूर आहे. स्कोअर लेगच्या दिशेने चेंडूची हाताळणी केली जाईल. एक सिंगल धाव कंप्लीट झाले. आता जोपर्यंत चेंडूला असून फेकी केली जाते, 2 धावा निश्चित स्वरूपाने कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा या स्कोर कार्डवर मिळणार आहे. थोडासा अगदी लेझी बग झाला. या अगोदरची मॅच टी मार्के डोंगरपाडा संघाने बाजी मारली. अतिशय चांगला खेळ जो विशेष करून पाहायला मिळाला आणि तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचल्यात आज बहुतांश प्रेक्षक राजे मैदानाच्या सभोवताली. धन्यवाद सत्यवान सापणे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. मायक्रोफोनवरनं प्रयत्न करतात ते देखील मायक्रोफोनच्या द्वारे रिझवण्याकरिता. 3 अंकांवर धावगती आहे. पहिल्या चेंडूचा खेळ जो इथून समाप्त झालाय. कौस्तुभ याला पाठ पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. आता दोन्ही संघ जे म्हणू शकाल की कोपरी संघ आणि एकीकडे नारंगी जवळजवळ शेजारी आणि शेजारी असंच म्हणावं लागेल, कारण की परिपक्वता आहे दोन्ही संघांकडे. चांगला स्ट्रोक आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळलाय. तंत्रशुद्ध फटक्याची निवड. डीप कव्हर पॉइंट, सीमारेषा पार. चेंडू झालाय रफू चक्कर. चौकार 4.
ड्राईव्ह आपल्यास पाहायला मिळतंय. इनसाइड आउट खेळला गेला. स्कोर ऑफ द विकेट. मनीषने मागच्या मॅच मध्ये देखील हर हुन्नरी फटकेबाजी केली होती. स्वराज क्रीडा यावेळेस कॅश प्राइज लागलं जात आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि हा पहिला धक्का कव्हर पॉइंट मध्ये पकडले जातील. फर्स्ट विकेट डाऊन इयर गॉन. विकेटचं झालेलं पतन आणि दर्जेदार पद्धतीचं कमबॅक कौस्तुभ करणं देखील पाहायला मिळतंय. विकेट हॅट्रिक करिता स्वराज कडनं अगदी कोपरी ब संघाकरिता कॅश प्राइज लागलं जाते 500 रुपयांचं. बहुतांश प्रेक्षक राजे पाठीराखे मैदानाच्या सभोवताली जे विशेष करीतून पाहायला मिळतात. 7 अंकांवर धावफलक जादुरी गीत आहे. एक धक्का बसलाय. त्यामध्ये बॅटर संदीप सँडी या फलंदाजाला आपण पाहताय. चांगली गोलंदाजी आणि प्रत्युत्तर प्रामुख्याने महत्वाचं दिले. स्वराज पाटील आणि कल्पेश पाटील या दोन गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमानं प्रथम पाटील आणि करण पाटील 1000 रुपयांचा कॅश प्राइज लावला जाते. अंगावर जाण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मकर ध्वज चषक चौकार 4. मदतीने आणि चौकाराच्या साह्याने धावफलक इथून जाऊन पोहोचेल. एकंदरीत 11 या अंकांवर हे धावफलक. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर विकेटचं झालेलं पतन, चौथ्या चेंडूवर 4 धावा जरूर मिळत आहेत. 11 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. सॉफ्टनेट खेळला आहे. ड्राईव्हचा फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूची हाताळणी केली जाईल. एक सिंगल धाव घेण्याकरिता पोर झालेत. चौकार आल्यानंतर मॅच्युरिटी दर्शवली जात आहे. सॉफ्टनेटने खेळला एक सिंगल धाव. जंटल पुश ज्याला आपण म्हणतो, पुश करो अँड खुश रहो. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर आणि धावगती जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. टीम एनसीसी नारंगी ब हा संघ. मध्यरात्री उलटली गेले आणि जिथून आपण म्हणू शकाल की घड्याळामध्ये जवळजवळ 2 वाजून गेलेत. आणि सेकंड हाफ मधील हा सामना क्रमांक 3 जो मैदानाच्या दिशेने. कोल्वर लेन चांगल्या पद्धतीची यावेळेस लेंथ हाताळली गेली. कौस्तुभ करणं ते कंट्रोल अतिशय सुरेख पद्धतीने आहे. धावगड्याचा मानस जरूर होता त्या दिशेने, परंतु यू बॅट म्हणून म्हटलं जातं. एक सिंगल धावेल. पहिल्या षटकाचा खेळ जो इथून समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम एनसीसी नारंगी ब संघाची धावसंख्या 13 या अंकांवर. एक गडी बाद. टीम आर के डोंगरपाडा. चला मार्गस्थ व्हायचे कर्णधार लॉर्ड्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. लॉर्ड्सची प्रक्रिया ती देखील कंप्लीट केली जाईल. पहिल्या षटकामध्ये एक चौकार जरूर आले. 2 चौकार पाहायला मिळाले. मनीषच्या बॅटमध्ये एक चौकार आला. तदनंतर विकेट मिळाली थ्रू दी कव्हर पॉइंट. ते बाद झाले. तदनंतर सँडीच्या बॅटमध्ये एक चौकार लॉंग लेगच्या दिशेने. सिंगलच्या सायने स्ट्राईक रोटेशन जी प्रामुख्याने पाहायला मिळाली. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर अमर या गोलंदाजाला आपण पाहताय. 13 धावा या स्कोर कार्डवर जादरीकीत आहेत. दुसरं षटक हाताळण्याकरिता अमर या गोलंदाजाला आपण पाहताय. या स्टँडच्या मधोमध सापडले जातील. द फिंगर इज गॉन अप. विकेटचं झालेलं पतन धीरजला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. गॉन.
बरोबर बुंद्यात आणि यष्ट्यांच्या मधोमध सापडले गेले. धीरजचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. वैयक्तिक 4 धाब्यांवर तो बाद होईल. 3 चेंडू त्याने फेस केले आणि अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी विशेष करून इथून पाहायला मिळते. विकेट टू विकेट जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना तेव्हा मात्र अगदी या 2 संध्या असतात. एकतर धावा देखील जाऊ शकतात, विकेट देखील मिळू शकतात आणि प्रामुख्याने यावेळेस तेच पाहायला मिळालं. विकेट टू विकेट गोलंदाजी, पुलरलेनची डिलिव्हरी अमरने हाताळली. कौशल्यपणास लावलं गेलं या मॅच मध्ये. इकडे एनसीसी नारंगी ब संघ, दुसरीकडे कुपरी ब हा संघ आपण पाहताय. अक्षय आहेत यष्ट्यांच्या मागे. प्रामुख्याने आपण म्हणू शकाल की संघाला लीड करतायत प्रत्यक्षपणे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईडिश, कावकन सीमारेच्या लगत मिड विकेट पॅकड ऑफ स्क्वेअर लेग. कशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, पॉईंट क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉट तडमान आहे, शॉट पाईन लेग आपण पाहताय आणि शॉट कव्हर पॉईंट अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जिथून पाहायला मिळते. पुन्हा एकदा अमर, नव्याने बॅटर आहे जतीन. पाठची बाहेरची कडा जरूर लागली जाईल. फाईन लेग क्षेत्रामध्ये कुठेतरी फंबेरी उडाली. खराब क्षेत्ररक्षण, बाउंड्री लाईन सीमारेषा पार, निघून जाईल चेंडू. 4 धाब्यांकरिता चौकार. टांगो के बीच में से गेंद निकलती हुई. खराब क्षेत्ररक्षणाचा मुवायचा यावेळेस पाहायला मिळतोय. हा एक खंडाळ्याच्या घाटामधील बोगदा आणि त्यातून झालेला हा चेंडू पास. पहा कशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं. चेंडू पर्यंत जावं लागेल चेंडूला रोखण्याकरिता. लेट रिॲक्ट झाले आणि लेट रिॲक्शन थेट निघून गेला चेंडू. चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 17. 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. गोलंदाजी चांगली होते अमरकडनं. खोलवर लेन जे आतापर्यंत हाताळली गेले. स्ट्राईक एंडला इथून जतीन याला आपण पाहताय. मोठा प्रहार जरूर करायचा. हा फटका फसेल. स्वतः गोलंदाज अमर या झेलकाले. गुड कॉट अँड बोल्ड. विकेट मिळवली जाईल. फलंदाजाला परतावं लागेल. एनसीसी नारंगी ब संघाला हा 3रा धक्का. विकेटचं पतन. जतीनचा खेळ झालाय समाप्त. गॉन. पहा किती महत्वाचे आणि जे अमरने आतापर्यंत दर्शवले गेले या रजनी अगदी स्पर्धेमध्ये प्रामुख्याने आपण म्हणू शकाल की रंग भरले जातात आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माध्यमानं. एन्जॉयमेंट. 17 या अंकावर 3 धक्के आतापर्यंत आहेत. नव्याने बॅटर निशात या फलंदाजाला आपण पाहताय. सॉफ्ट हँड खेळला. हलक्याच्या हाताने सन्मान दिला जातो. अच्छे गेंदों का सन्मान करो, हे क्रिकेटचं महत्वाचं सूत्र आहे. हलक्याच्या हाताने खेळला. एक सिंगल धाव निशातच्या पाठमध्ये, कारण की नुकताच विकेट गेले आणि या षटकाकडे आतापर्यंत 2 विकेट जरूर गेल्यात. जरी सुद्धा फुलटॉस चेंडू असला तरी देखील सॉफ्ट हँडने खेळला गेला. एक सिंगल धावेल. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. 18 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. आज राज निजाई यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्षवेधी शुभेच्छा. हा दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ याच आपण प्रार्थना करूया जगदंबेच्या चरणी. मोठा प्रहार समोरच्या दिशेने. क्रॅकिंग स्ट्रोक. जणू काही रात्रीच्या अंधारामध्ये काजवा. हॉट शॉट. षटकार 6. काय सँडी याच करिता या खेळाडूची ओळख आहे. सिच्युएशन कशी असो त्या सिच्युएशन मधून तुम्हाला तुमच्या संघाला काढता आलं पाहिजे. खऱ्या अर्थाने गेम चेंजरची भूमिका याच पद्धतीने निभावायची. आणि काय स्ट्रोक अटेम्प्ट केला. जितकी उंची तितकंच डिस्टन्स गाठलं. या 6 धावा येतात आणि या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर. बुंद्यात हाताळला. हा चेंडू प्रॉपरली आपण पाहता. यॉर्कर ऑन ड्राईव्हचा फटका जो जरूर आहे. धावगड्याचा मानस त्या दिशेने. फेकी बरीच स्क्वेअर झाली होती. जणू काही क्रिकेटच्या मैदानात भाला फेकचं प्रदर्शन थोडंसं यावेळेस किंचित स्वरूपाने झालं. परंतु एक सिंगल धावेल. कॅश प्राइज लागलं जाते महेशजी पाटील. 3000 रुपयांचं कॅश प्राइज निशात करिता आणि षटकारांकरिता मात्र एक कॅश प्राइज. लागोपाठ 3 षटकार. 3000 रुपयांचं कॅश प्राइज महेशजी पाटील यांच्याकडनं आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतंय. आणि तदनंतर विकेट हॅट्रिक करिता देखील कॅश प्राइज आहे. प्रथम पाटील आणि तदनंतर करण पाटील यांच्या माध्यमानं 1000 रुपयांचं कॅश प्राइज जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळते. आग दोनों तरफ बराबर की लगी आहे. म्हणून या मॅच मध्ये पाठीराखे देखील कमी नाहीयेत. बक्षिसांची खैरात होते. बक्षिसांचा वर्षाव होतोय. 25 या अंकांवर धावफलक आहे. 2 षटकांचा खेळ जो इथून झालाय समाप्त.
या तिसऱ्या षटकाकडे गाणलं गेलंय. 25 अंकांवर धावफलक जादुरी घेत आहे 25. मोठा प्रहार जरूर करायचा होता, तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही यावेळेस. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. क्रिकेटच्या पटलावर जितकं तुम्ही खेळत जाता ना, तितकं तुम्ही परिपक्व होत जाता आणि हीच परिपक्वता संदीप सँडीच्या माध्यमाने देखील विशेष करून पाहायला मिळते. मला अजूनही आठवते की जवळजवळ त्याने सुरुवात केली होती अंडरआर्म क्रिकेट पासून आणि ज्या पद्धतीने त्याने स्वतःला साबित केले वाखाणण्याजोगे. परिस्थिती कशी असो मात्र त्यावर उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. 25 अंकांवर धावफलक. आखू टप्प्याची लेन आणि पुन्हा एकदा पिक केलं जाईल. षडंपूलचा फटका दर्जेदार. मिळतील यावेळेस प्रॉपरली 6 धावा. षटकार. ही लेन थोडीशी बॅकअप दिली होती आणि ही लेन तर सँडी करिता परिपूर्ण, मी तर म्हणेन की ब्रेडवर मक्खन फिरवण्यासारखीच होती आणि त्या पद्धतीने स्ट्रोकला कन्वर्ट केलं. षडंपूलचा फटका पॉवरफुल होता आणि मिड विकेटला निघून गेला चेंडू 6 धाब्यांकरिता. या 6च्या मदतीने या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 31 या अंकांवर. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. प्रत्युत्तर ध्रुवला देखील द्यावं लागेल या मॅच मध्ये. आउटसाइड ऑफ ही लेन. पंच बळतायत. पंचांचे दोन्ही हात त्यावेळेस झाले समांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि वाईटच्या रूपाने धावगती जाऊन पोहोचेल 32 या अंकांवर. जरूर फलंदाज त्या दिशेने हवी आहेत, परंतु गोलंदाजाला देखील त्याचा सर्वोत्तम खेळ जो इथून दाखवावा लागणार आहे आणि म्हणूनच ज्या गोष्टीकरिता कर्णधाराने तुमच्यावर जिम्मेदारी सोपवली त्या जिम्मेदारीवर तुम्हाला उतरावं लागेल आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सँडीकडे स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर ध्रुव. स्लाइड झालाय चेंडू. याच गोष्टीची उल्लेखना केली होती. प्रत्युत्तर देणं गरजेची गोष्ट आहे. मूल्यवान विकेट. सँडी बांधून तंबूच्या दिशेने आणि अगदी सेलिब्रेशन आपण पाहू शकाल. कुठेतरी पाठीराखे एन्जॉय करतात या मोमेंटला. या सेलिब्रेशनला देऊया आणखी एक मौका. गॉन. या फलंदाजाला आपण पाहताय डॉल या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहेत आणि ते झेमेंद्र. 32 या अंकांवर धावफलक आहे. सँडीच्या बात मधनं काय जबरदस्त प्रहार निघत होते आणि कुठेतरी त्याची विकेट जी महत्वाची होती. हेच प्रत्युत्तर ध्रुवकडनं मिळणं तितकंच महत्वाचं. 32 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 4 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. गोलंदाजी मार्कवर ध्रुव इथून सुसज्जित होईल. हेमेंद्रकडे ती स्ट्राईक. स्लाइड झालाय चेंडू. बिटवीन द गॅप चेंडू निघून जाईल वेगाने. चेंडूला रोखणं थोडंसं असेल मुश्किल. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. थ्रू दी कव्हर्स. दर्जेदार कव्हर ड्राईव्हचा हेमेंद्रच्या बॅटमधनं हा चौकार. 4. हे या संघाकडे अगदी निश्चित स्वरूपाने तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण की कधी कुठला खेळाडू अगदी येईल मोठे स्ट्रोक खेळेल हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे परिपक्वतेने अगदी प्लेइंग 11 टीम एनसीसी नारंगी ब या संघाकडे विशेष करून पाहायला मिळतंय. हेमेंद्रच्या बॅटमधनं देखील आल्या हा चौकार. धावगती 36 या अंकांवर. ध्रुवकडे थोडंसं हलकंसं प्रेशर जरूर आहे. काय प्रत्युत्तर मिळेल या 2 चेंडूकडे. बॅकअप दिले, दाताळली, परिपूर्ण पिक केलं आणि डिस्पॅच देखील केलं जाईल.
मिड विकेट सीमारेषा पार. हेमंतच्या बॅट मधनं आणखी एक झन्नाडेदार षटकार 6. बॅटिंग रंगले अप्रतिम. प्रत्येक फलंदाजाकडनं आता ते डॉमिनेशन दाखवलं जाते. 42 या अंकांवर धाव फलक. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने जरूर खेळलाय, त्या दिशेने धाव घेण्याचा मानस. एक सिंगल धाव घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने 3 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त आणि धावगती जाऊन पोहोचेल एकंदरी 43 या अंकांवर. 3 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगल्या पद्धतीची धावसंख्या टीम एनसीसी नारंगी ब संघाकडनं विशेष करून पाहायला मिळालंय, परंतु अजून सुद्धा शेवटचं अंतिम षटक येणं शिल्लक आहे. काही एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवलं जाईल ते देखील पाहणं. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक. एनसीसी नारंगी ब संघाची धावसंख्या 43 या अंकांवर. क्रिश या गोलंदाजाला आपण पाहताय. 43 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. स्लॉग ओव्हरला इथून सुरुवात. हेमेंद्रकडे ती स्ट्राईक. एक एंडे निषाद त्याला आपण पाहताय. हेमेंद्रने बॅटिंग खूप छान पद्धतीने केलं. 3 चेंडूगडी 11 धावा आल्यात. शरापासनं ही लेन बरीच बाहेरच्या दिशेने पंच बळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव जरूर मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 44 या अंकांवर. कुठेतरी जी गोलंदाजी झाली ना सुरुवातीमध्ये, जी ताकदीची झाली. सुरुवातीचे दोन्ही गोलंदाज कौस्तुभ आणि तदनंतर अमर, परंतु ध्रुववर जे जास्तीत जास्त प्रेशर. तिसऱ्या षटकाकडे 18 धाब्यांचं ते षटक राहिलं. पहिलं षटक 13 धाब्यांचं, दुसरं षटक 12 धाब्यांचं, तिसरं षटक 18 धाब्यांचं. बॅट चेंज लागली जाते. थर्डमॅन मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. हातातनं चेंडू निसटला. बॅकअप नव्हतं आणि त्याचंच कारण सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धाबा मिळणार आहेत दुहेरीच्या मदतीने. या दुहेरीच्या साह्याने धावगतीची एकंदरीत जाऊन पोहोचेल 46 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. उत्तर द्यावं लागेल गोलंदाजाला देखील या मॅच मध्ये. उत्तर द्यावं लागेल. जर धावसंख्या 60च्या आसपास गेली तर थोडंसं कठीण बनेल सेकंड इनिंग मध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ जरूर आपण पाहिला, कारण की या खेळपट्टीचा तो आतापर्यंत या लेखाजोखा राहिलाय या 3 दिवसांमध्ये. पुलर लेन डिलिव्हरी जरूर हाताळली. पंच पुन्हा एकदा वळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावेंची जोडणी. अक्षय जाणतात यस्ट्यांच्या मागे की जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू पीच झालाय. वाईटचा इशारा. 47 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. क्रिशवर थोडंसं प्रेशर जरूर आहे, कारण की अंडर प्रेशर गोलंदाजी हाताळणं सोपी गोष्ट नाहीये आणि ती देखील स्लॉगवर. क्रिशला मात्र जी जिम्मेदारी दिली ना, स्वतःवर अगदी विश्वास ठेवून गोलंदाजी करावी लागेल. फुलटॉस जरूर मिळालाय. हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता परावर्तित करण्याचा मानस झाला आणि ते विकेट मिळवली जाईल. हेमेंद्रचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. फलंदाज होईल बाद. हा उत्साह आहे, हा उमंग आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा आणि पाठपुरावा करण्याकरिता अगदी आपण पाहताय
कोपरी ब संघाचे बहुतांश पाठीराखे प्रत्येक क्षणाला एन्जॉय करतायत आणि हे महत्वाचं आहे. पहा, पाठीराख्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये कमी लेखायचं नसतं आणि ते सातत्याने आपल्या पाठीशी ठामपणे उभे असतात. असं आपण म्हणतो ना की सुखामध्ये साथ देणाऱ्या व्यक्तीपेक्षा दुःखामध्ये आपल्यासोबत कोण कोण उभे आहेत ते तितकंच महत्वाचं आहे. म्हणून त्या दुःखामध्ये उभा असणाऱ्या व्यक्तिमत्वाला तुम्ही नेहमीच जपा. आज हेच पाठीराखे निश्चित स्वरूपाने प्रत्येक चेंडूगडी तुम्हाला चेअरअप करत असतात आणि ऊर्जा भरण्याचं काम जे विशेष करून करत असतात त्या पाठीराख्यांचं देखील तितकंच कौतुक आहे. खेचून मारण्याची मानसिकता, ब्लड ऑन, आणखी एक धक्का, हरीशला परतावं लागेल. कमबॅक आहेत. क्रिश देखील म्हणतोय की किरीश का गाना सुनेगा. विकेटचं झालेलं पतन, फलंदाज होईल बाद, गॉन. विकेटचं झालेलं पतन, 47 या अंकांवर धावफलक. चला थोडेसे फास्ट खेळा प्लीज. 3.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. सेलिब्रेशन पुन्हा एकदा आपण पाहता ऑन स्क्रीन विश नेटवर्कवर. खऱ्या अर्थाने अगदी बँड पथकच घेऊन आले समवेत आणि उत्साह आणि उमंग जो प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक विकेट गेलेत. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने तरंग. गोड गळ्याचे धनी ते देखील आहेत सिंगर तरंग जे मैदानाच्या दिशेने आणि नाव देखील खूप छान पद्धतीने तरंग. 47 या अंकांवर धावफलक. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल आणि विकेट हॅट्रिकची संधी ती देखील असणार आहे. इथून क्रिशला चांगलं कमबॅक आहे, चांगलं प्रत्युत्तर. 2 वाईट चेंडू आल्यानंतर W&W म्हणजे 2 महत्वाचे विकेट. विकेट हॅट्रिकची पुन्हा एकदा संधी असेल इथून गोलंदाज क्रिशला. लोअर फुटा चेंडू जरूर आहे. ऑन साईडला परावर्तित करण्याचा मानस जरूर झाला. गरंगळे चेंडू अगदी वाईडिश लॉंगनला फील्ड केलं जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेल. या सिंगलच्या मदतीने सिंगलच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 48 या अंकांवर. धावा थोड्याशा थांबवल्यात जरूर. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा देखील आल्या त्या इनिंग मध्ये. असं नाहीये की ही धावसंख्या त्या क्षमतेने नाहीये, चांगल्या स्थितीमध्ये. कारण की अंडर फ्लड लाईट आणि मध्यंतरी रात्र उलटले, पहाटेच्या दिशेने आपण मार्गस्थ होतोय. म्हणजेच कुठेतरी दवबिंदू आहेत देखील मैदानावर आणि थोडासा थंडावा तो देखील वातावरणामध्ये पाहायला मिळतो. म्हणून या धावा आसान नसतील. 48 धावा खेचून जरूर मारायचं होतं. यावेळेस आपण पाहताय पंच वळतायत. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 49 या अंकांवर. हे धाव फलक. जास्तीत जास्त आउटसाइड ऑफ टाकण्याचा मानस इथून या षटकाकडे देखील थोडंसं लांबवरचं षटक हे जरूर आहे. 49. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो अद्यापही शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. या षटकाकडे क्रिश 6 धावा जरूर दिल्यात, परंतु 2 महत्वाचे विकेट टीम NCC नारंगी ब या संघाचे. बॅकअप दिले आहे, परिपूर्ण पिक केले जाईल. स्क्वेअरले गाडी मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला भेदून आणि चिरून पंचांचा सिग्नलचा वेट असेल. दॅट्स अ मॅक्सिमम हिट. षटकार 6. दिले आणि फ्रंट फूट वर येऊन या चेंडूला पिक केलं आणि चांगल्या पद्धतीने डिस्पॅच देखील केलं जाते. 6च्या साह्याने NCC नारंगी बसंघ 55 या अंकांवर धावफलक. आता शेवटचा अंतिम चेंडू जो या षटकातील असेल शिल्लक. बेल्स अगदी पडाल्यात म्हणजे तिथून क्लीन बोल्टच्या रूपानं फलंदाजाला बाद व्हावं लागेल. विकेटचं झालेलं पतन शेवटच्या अंतिम चेंडूवर. क्रीजचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर जास्तीत जास्त शफल झाले. डाऊन दी लेग ही लेंथ होते आणि चांगल्या पद्धतीने आतमध्ये वळाले आणि बेल्सला हलकसं चुंबन घेऊन चेंडू निघून गेला सरळ यष्टीरक्षक यांच्या हातकड्यामध्ये. विकेट मिळतंय शेवटच्या अंतिम चेंडूवर. धावगती टीम NCC नारंगी ब संघ 55 या अंकांवर. अर्थातच विजय होण्याकरिता लक्ष ठेवलं गेलंय 24 चेंडूकडे 56 धावसंख्येचा. चला लॉर्ड्स या ठिकाणी तयार आहेत. विजय संघाचे कर्णधार आपण या लॉर्ड्सची प्रक्रिया जी कंप्लीट केली जाईल. बॅटिंग अनालिसिस आपण पाहत आहे. धीरज 4 धावांवर बाद झाला. मनीष 4 धावांवर बाद झाला. सँडी याचं अगदी आपण पाहताय एक जबरदस्त इनिंग. 7 चेंडूकडे 18 धावा. परंतु हेमंद्रनं जो फिनिश करून दिला ना, ज्या मूल्यवान धावा आल्या 13 5 चेंडूकडे. त्यानंतर निशाद 7 धावा. त्यानंतर जतीन देखील 4 धाव्यांवर बाद झाला आणि एक एंडने आपण पाहताय तरंग
एक धाब्यांवर अगदी नाबाद जो विशेष करून पाहायला मिळाला. 55 धाबा आणि ज्यामध्ये एक्स्ट्रा धाबा आहेत 4, ज्या देखील वाईटच्या रूपाने आल्या. बॅटिंग समरी आपण पाहिल्या. आता गोलंदाजी समरी आपण पाहताय. कौस्तुभ 1 षटक हाताळलं, 13 धाबा 1 विकेट. अमरचं 1 षटक 12 धाब्यांचं राहिलं, 2 विकेट त्याने मिळवल्या. ध्रुवचं 1 षटक ज्यामध्ये 18 धाबा खर्च केल्या. तिथून थोडंसं मोमेंटम जरूर शिफ्ट झालं आणि क्रीजचं शेवटचं स्लॉगवर 12 धाब्यांचं जे विशेष करून पाहायला मिळालं. फॉलो विकेट, पहिली विकेट 7 वर गेली, दुसरी विकेट 13 वर, तिसरी विकेट 17 वर, चौथ्या विकेट करिता अगदी आपण पाहताय चांगली पार्टनरशिप जरूर झाली. 32 धाब्यांवर चौथा विकेट, 5वा विकेट 47 धाब्यांवर आणि 6वा आणि 7वा विकेट लागोपाठ जे पडत असताना 47 धाब्यांवर 6वा आणि 7वा विकेट 55 धावसंख्येवर. 4 षटकांचा खेळ, 55 धावा झालेल्या आहेत. आता उर्वरित चेंडूंचा खेळ असेल इथून 24 आणि 24 चेंडूंमध्ये अब तक 56 म्हणजे 56 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागणार आहे. या वळूयात लॉर्ड्सच्या दिशेने 3 चिठ्ठ्या अगदी तयार आहेत. त्या दिशेने कुठल्या तरी एका संघाला मिळेल बाय. थेट आजच्या दिवसातील अंतिम सत्राकडे तो वाटचाल करेल. आजची ही चौथी रजनी जी विशेष करून इथून पाहायला मिळते. आज परगच्च आणि परिपक्व असलेले संघच पाहायला मिळाले. सत्यवान सापणे यांच्या हातखंडामध्ये त्या बॉक्समध्ये आपण पाहत आहे त्या लॉर्ड्सची प्रक्रिया कंप्लीट केली जाईल. सो लॉर्ड्सची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. ऑन गोईंग मॅच मधील विजयी संघाला मिळाले बाय आणि थेट जाईल तो आजच्या दिवसातील अंतिम सत्राकडे. चला, दोन्ही संघाचे कर्णधार सिद्धिविनायक नवगर संघ आणि आर के डोंगरपरा. टॉसचा कॉल जो लगेचच केला जाईल. उद्याच्या दिवसातील लॉर्ड्स ते देखील आपण पाहणार आहोत. उद्या देखील एक गाव एक संघ जो प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे. पहा, तेजल इलेव्हन वालीवचा संघ हमरापूर या संघाशी 2 हात करताना. एक वाडा ग्रामीण परिसरातील संघ फार दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत येणार आहे. चांगला खेळ दाखवण्याकरिता प्रिन्स 11 टिव्हरीचा संघ. मितांशी ट्रेडर्स धानेव विश्वनाथ जाधव या संघाशी 2 हात करताना तो देखील पाहायला मिळेल. त्यानंतर ओमसाई उत्तनचा संघ वरोड 11 डहाणू या संघाशी 2 हात करेल. त्यानंतर गावदेवी चांदीपचा संघ संतोष भवन काजू या संघाशी 2 हात करणार आहेत. उद्या देवा ब्रदर्स ते देखील खेळताना पाहायला मिळते. त्यानंतर नवापूर 11चा संघ भक्ती 11 दांडी दांडीचाही संघ जो आपल्याला पाहायला मिळणार आहे या मैदानावर उद्याच्या दिवसामध्ये खेळताना. नाणेफेकीचा कॉल तो केला जातोय. मकरध्वज दहीसर 2026 ची ही रूपरेषा. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत सिद्धिविनायक नवगर आणि आर के डोंगरपाडा. टॉसची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. टीम सिद्धिविनायक नवगर संघाने आय थिंक कॉल जिंकलेला आहे आणि निर्णय तो लगेचच आमच्यापर्यंत सुपूर्द करायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. जाऊया आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेने जिथे धावा बनल्यात 55 आणि 56 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे आणि हा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने इथून मार्गस्थ झालेत. अमर आणि तदनंतर अक्षय अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता जय या गोलंदाजाला आपण पाहत आहे. मोठा प्रार जरूर करायचा आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळेल. अमरला बाद व्हावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. डकवर बाद होऊन अमरचा खेळ झाला यावेळेस समाप्त. गॉन. ही विकेट मिळत असताना आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने कौस्तुभ या फलंदाजाला आपण पाहत आहे. कुठेतरी हाफ हार्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवर अमरने आणि अक्रॉस द बॅटने खेळण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली आणि जिथून चांगल्या पद्धतीने हितांशूने अगदी हा झेल टिपला. विकेट मिळते जरूर. आता नव्याने बॅटर कौस्तुभ लेफ्ट हँडर बॅटर आहे जो मैदानाच्या दिशेने सलग 3 षटकारांकरिता देखील आता कॅश प्राइज जे लागलं जात आहे. प्रथम पाटील आणि करण पाटील यांच्या माध्यमानं हे कॅश प्राइज 1000 रुपयांचं टीम कोपरी ब या संघाकरिता
अगोटप्प्याची लेंथ एकेडने अक्षय, ज्याच्याकडे तो अनुभव विशेष करून आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या अनुभवाने कुठेतरी हा खेळ पुढे नेत असताना कोपरी ब संघ विशेष करून इथून थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे, परंतु एकेडने अक्षय ज्याच्याकडे अगदी विशेष करून लक्ष असेल. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग थोडासा लांबवरचा जरूर असेल, परंतु सुरुवात ती महत्वाची आहे. पुन्हा एकदा लिडिंग घ्यायची आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आणि झेल खाली जय तो चुकी करणार नाही. आणखी एक धक्का बसेल. कंठलुक्त गोलंदाजी विशेष करून जयकडनं पाहायला मिळतंय आणि म्हणत असेल एनसीसी नारंगी ब संघ देखील जय हो. विकेट मिळाली. फलंदाज बाद गॉन. विकेट मिळतंय आणि स्कोर कार्डवर आपण पाहत आहे कुठेतरी जयचे अनालायसिस वाव W.W. सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने इथून जयच्या माध्यमानं पाहायला मिळतंय. साथ आणि प्रतिसाद या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आता इथून या सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ कोपरी ब संघाकरिता इकडे अक्षय सारखा फलंदाज उभा आहे म्हणून त्याला कुठेतरी साथ मिळणं ही तितकीच गरजेची गोष्ट आहे. मोठे स्ट्रोक आल्याला खेळण्याचा मानस त्याच वेळेस दर्शवला जातोय आणि कुठेतरी हाफ हार्टेड स्ट्रोक जे आतापर्यंत दर्शवले जात आहेत. नंबर बॅटर हर्ष. बॅटची एज तडम्यांच्या दिशेने चेंडूला स्टॉप केलं जाईल. आणखी एक धक्का बसेल डेफिनेटली. हर्ष जसे मागे फिरले आता तर सरळ निघावं लागेल तंबूच्या आश्रयाला. आता म्हणू शकाल की या इनिंग मध्ये काहीतरी विपरीत घटित होते आणि हर्ष जवळ आता दुसऱ्यांदा रनआउट झालेत. मागील मॅच मध्ये देखील रनआउटच्या स्वरूपाने कुठेतरी बाद व्हावं लागलं होतं आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहता बॅटची हलकीशी एज लागली. सँडी होते त्या दिशेने क्विकली फेकीची जरूर झाली आणि तिथे विकेट मिळत असताना इथून पाहायला मिळतंय. नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने इथून पाहायला मिळतोय. प्रथमेश अर्थातच बंटी ओघे जो मैदानाच्या दिशेने इथून पाहायला मिळतो. आता 2000 रुपयांचा कॅश प्राइज स्वराज यांकडनं लागलं गेलंय. प्रथमेश अर्थातच बंटी ओघे. आता ही जी जोडी आहे ती तितकीच महत्वाची असेल कोपरी ब या संघाकरिता, कारण की थोडासा प्रथमेश बंटी मागे जरूर राहिला होता परंतु कुठेतरी हातातनं गोष्टी निसटायला लागल्यात म्हणूनच मैदानाच्या दिशेने तो देखील मार्गस्थ आहे. मारण्याची मानसिकता प्ले ऑफ द बॉडी वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमाला. लाईन बिलॉंग टू द अंपायर. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि एक धावेच्या साहाय्याने धावसंख्येला सुरुवात झाली 1 या अंकाने. विश्वास दर्शवावा लागेल या मॅच मध्ये. मोठा प्रार जरूर करायचा आहे. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये उभा झालाय. ओहो, स्थिती आता परिपूर्ण डाळमळीत होत असताना टीम कोपरी ब या संघाची प्रथमेश बंटीला देखील परतावं लागतंय. आणखी एक महत्वपूर्ण धक्का. जयने परिपूर्ण म्हणू शकाल की स्थिती अंडर कंट्रोल मध्ये आणले. जवळ 4 धक्के या षटकाकडे बसत असताना आणखी एक विकेट मिळेल. फलंदाज होईल बाद गॉन. स्कोर कार्डवर धावा कमी आणि WWW जेणेकरून एखादी आपण पाहू शकाल वेबसाईट क्रिश आहे. नव्याने बॅटर जागा पाडून खेळण्याचा मानस. यावेळेस लॉंग स्टॉप रिजन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू. नशीब पूर्ण मिळतील. यावेळेस 4 धावा चौकार. आता आहे कुठेतरी लॉंग स्टॉप रिझनला चेंडू निघून गेला. 4 धाब्यांकरिता चौकार जरूर येतोय शेवटच्या अंतिम चेंडूकडे आणि धावगती जाऊन पोहोचेल 5 रन्स ऑन अ कार्ड. पाठलाग करायचा आहे 56 धावसंख्येचा म्हणजेच 51ची गरज आहे. आता रिक्वायर रन रेट 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय.
परंतु जोपर्यंत अक्षय मैदानाच्या दिशेने आहे तोपर्यंत सर्व काही गोष्टी या मात्र पुढे जाताना पाहायला मिळतील का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. स्वरूप पाटलाग हा मोठा आहे, ज्या गोष्टीची मी उल्लेख न केली की टाळी कधी एका हाताने वाजणार नाही. तुम्हाला तुमचा सांघिक खेळ योग्य ठेवावाच लागेल. 5 धावा स्कोर कार्डवर आहे. 4 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. नेक्स्ट मॅच मध्ये सिद्धिविनायक नवघर आणि टीम आर्केट डोंगरपाडा दोन्ही संघ आमने सामने जे पाहायला मिळणार आहेत. अब तक 56 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेलेत. दिशा त्याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. अक्षयकडे ती स्ट्राईक असेल. आतापर्यंत एकही चेंडू त्याने फेस केला नाही. लक्षात असू द्या टायमर ऑन आहे. जितका वेळ तुम्ही घ्याल तितका वेळ तुम्हाला खर्च करावा लागेल. शेवटच्या अंतिम षटकाकडे फील्ड रिस्ट्रिक्शनच्या माध्यमानं गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल. 5 धावा स्कोर कार्डवर. क्रॉस द बॅटने खेळण्याचा मानस सरळ चेंडू निघून जाईल यस त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. डॉट बॉल. चांगली ॲक्युरसी आहे. कॉन्फिडन्स लेवल तेव्हाच वाढला जेव्हा धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. ठाऊक आहे की अगदी मध्य रजनीमध्ये या धावा सोप्या नाहीयेत. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अक्षयकडे ती स्ट्राईक यावेळेस पाहायला मिळते. निषाद असेल गोलंदाजी मार्कवर. 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 अंकांवर धाव फलक. लपेटण्याचा प्रयत्न जरूर होता. शरीरापासून ही लेन थोडीशी बाहेरच्या दिशेने निघून जाते. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि या धाव फलक जे जाऊन पोहोचेल विद्यमान रवीजी बंडा आणि सनी बंडा यांच्याकडनं कॅश प्राइस लागलं जाते अक्षय करिता. लागोपाठ 3 षटकारांकरिता 2000 रुपयांचा कॅश प्राइस. 6 अंकांवर धाव फलक आहे. खोलवर लेन सॉफ्टहँडने खेळलाय. सन्मान देण्याचा प्रयत्न, त्या दिशेने धाव घेण्याची मानसिकता इथून पाहायला मिळाले. विनोद बंडा आणि रवी बंडा यांच्याकडनं अक्षय करिता आता पुन्हा एकदा कॅश प्राइस लागलं जात आहे. 2000 रुपयांचं कॅश प्राइस. 3 षटकारांकरिता अक्षय मातले केंडे आपण पाहताय. तो जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सुटकेचा निश्वास नसेल एनसीसी नारंगी ब या संघाला. परंतु जे डॉट बॉल येतील इथून प्रेशर तितकंच वाढलं जाईल. तरी सुद्धा तो उभा असला तरी देखील रिक्वायर रनरेट देखील तितकंच गरजेचं आहे ना, कारण की पाठलाग 56 धावसंख्येचा होतोय. 7 अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. 4 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. प्रत्युत्तर ते आता इथून द्यावंच लागेल, कारण की थोड्याशा मॅच मध्ये अगदी इथून शिरकाव करण्याचा प्रयत्न करायला हवा कोपरी ब या संघाला. अगोडप्याची लेंथ आहे. थोडासा हाफ हार्टेड स्ट्रोक खेळला जातोय मिडॉन क्षेत्रामध्ये. चेंडूला उचलून फील्ड केले जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या सहाय्याने धावगती जी आहे 8 या अंकांवर. पण नाव जरी अक्षयचं मोठं असलं ना तरी देखील इथून कामगिरी आतापर्यंत थोडीशी खामोशी बरी राहिले, कारण की 2 चेंडू त्याने फेस केलेत आतापर्यंत. एकही धाव त्याच्या पाठमध्ये नाहीये. एक धाव ऑन साइडला वळवलं जाईल. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने निघून गेलाय, परंतु क्विकली आले क्षेत्ररक्षक बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या दिशेने. सिंगल धावेवरच समाधानी राहावं लागेल. सिंगल पेक्षा अधिक काही नाही. आणि या सिंगलच्या मदतीने सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन अ कार्ड. 1.5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 9 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. या षटकातील हा शेवटचा अंतिम चेंडू जो शिल्लक असेल. खिचून मारायचं होतं जरूर. पंच पुन्हा एकदा वळतात आमच्या पर्यंत आणि इथून षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त होत असताना धावगती आहे 9 या अंकांवर. 4 गडी बाद. आता उर्वरित चेंडूंचा खेळ असेल इथून तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूकडे 47 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. घेऊया एक ब्रेक आणि वळणार होतो आपण तिसऱ्या षटकाच्या दिशेने. नवव्या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 4 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. आता जवळजवळ आस्किंग रिक्वायर 123.50 च्या घरामध्ये. स्ट्रोक तर चांगला कन्व्हिन्सिंगली आहे. त्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल. झेल तर जरूर कन्वर्ट करू शकले नाहीत. एक सिंगल धाव आलेली आणि सिंगल धावेवर समाधानी राहावं लागेल. याच गोष्टीची उल्लेख मी केले की जी गोलंदाजी होते ना आतापर्यंत मुभा दिली जात नाहीये.
परिपूर्ण अगदी विथ द प्लान विथ द एक्झिक्युशन प्रॉपरली पद्धतीने पाहायला मिळतंय. टीम एनसीसी नारंगी ब या संघाकडनं चांगली गोलंदाजी धीरजकडनं देखील. कुठेतरी आता गती जास्तीत जास्त धारण केली होती. यष्टीरक्षक बेट आणि लॉंग स्टॉप रिजनला निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. पंच आपल्यापर्यंत वळतायत, आता चेक केलं जाईल. कुठेतरी वेस्ट हाईटच्या वर चेंडू आहे की नाही या सर्व काही गोष्टी आता चेक केल्या जातील. पंच देखील रिस्क घेत नाहीयेत. रेफर केले गेले पंचांच्या माध्यमाने. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. बाकीच्यांनी जे काही गोष्टी आहेत त्या चेक केल्या जातील. पंच येत आहेत. 4 धावा तर जरूर आहेत, परंतु भीमर आहे की नाही या सर्व काही गोष्टी ज्या विशेष करून आता इथून पाहिल्या जातील, निहाळल्या जातील आणि तदनंतर निर्णय जो आपल्यापर्यंत सुपूर्त होईल. सिच्युएशन थोडीशी हार्ड झाली कोपरी ब या संघाकरिता आणि म्हणूनच त्या सिच्युएशन नुसार आता कुठेतरी तुम्हाला खेळ जो करावा लागणार आहे. सो डिसिजन आला. इट्स अ भीमर बॉल. नोचा इशारा आणि 4+1 5 बहुमूल्य अतिरिक्त धावा ज्या स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि फ्रीडचे सिग्नल ते देखील मैदानाच्या दिशेने होतील आता ऑन आणि धावफलक जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. मोठा प्रहार जरूर करायचा होता त्या दिशेने आपण पाहताय. या पॉईंट क्षेत्रात क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल धाबी या स्कोर कार्डवर मिळणार आहे आणि या सिंगलच्या पद्धतीने सिंगलच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन अ कार्ड. 16 धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल. उत्तर द्यावं लागेल. इथून जर उत्तर मिळालं नाही तर मॅच फार मागे राहील. 4 चेंडूगडीत ते उत्तर आणि प्रत्युत्तर द्यावं लागेल अक्षयला देखील. लेन पुन्हा एकदा बॅकअप द लेन आहे. डाऊन द लेग निघून जाते. पंच वळतात आपल्यापर्यंत. व्हाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 17 या अंकांवर. 17 रन्स ऑन अ कार्ड. 17 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. उर्वरित इथून 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 39 ची गरज आहे. फ्रंट पुढे राहून खेळण्याचा मानस जरूर आहे, परंतु हा फटका अधिकाधिक उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत आणि रिले पद्धतीने झेल झालाय कन्वर्ट. परंतु अगदी आपण पाहू शकाल की विकेटचं झालेलं पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागेल गॉन. सर्व काही गोष्टी पणास लावल्या यावेळेस अक्षय मातलेने, परंतु कुठेतरी प्रयत्न आज असफल ठरले जरूर आणि हावी झाला या मॅच मध्ये टीम एनसीसी नारंगी ब हा संघ. परिपूर्ण अगदी गोलंदाजी आपण पाहताय आता चांगल्या पद्धतीने चांगल्या गतीने योग्य ते व्हेरिएशन धीरजच्या माध्यमाने देखील पाहायला मिळते. 17 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. उर्वरित या षटकातील जवळ चेंडूंचा खेळ जो शिल्लक असेल 2 चेंडूंचा खेळ. 1 2 3 4 एक नो बॉल एक वाईट बॉल आला होता. 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. 17 या अंकांवर धावफलक. सरबाटचा उपयोग केला जाईल. डिस्पॅच केलं जाईल. चांगला स्ट्रोक आहे ध्रुवच्या बॅटमधनं. महत्वाचा मोठा प्रहार तर जरूर आलाय, परंतु एका फटक्याने काम बनणार नाही. मोठे स्ट्रोक तुम्हाला कंटिन्युअसली खेळावे लागतील या मॅचला बनवण्याकरिता. चांगला स्ट्रोक 6. असेल या षटकातील 33 धावसंख्येची अजून सुद्धा आवश्यकता असेल या मॅचला जिंकण्यासाठी. मोठा प्रहार पुन्हा एकदा करायचा आहे, परंतु यावेळेस हेमंद्रला निवडलं. यस त्यांच्या मागे सुरेखतेने हा झेल टिपला जाईल. विकेट मिळेल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. ध्रुवचा खेळ झालाय समाप्त. खेळ जो शिल्लक आहे आणि 33 धावसंख्येची आवश्यकता आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 6 बॉल्स रिमेनिंग. 33 रन्स रिक्वायर्ड टू विन.
शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता जतीन पाटील मांगेला या गोलंदाजाला आपण पाहत आहे. 6 चेंडू आणि 33 धावसंख्येची आवश्यकता. कुठेतरी जो उत्तर होता ना, जे सुरुवातीच्या पहिल्या ते दुसऱ्या षटकामध्ये मिळणं फार गरजेची गोष्ट होती. त्याच गोष्टीची उल्लेख मी सुरुवातीला केले की अक्षय मातले जरूर मैदानाच्या दिशेने होते, परंतु जोपर्यंत त्याला स्ट्राईक मिळेल सर्व काही गोष्टी हातातनं निसटायला सुरुवात होईल. 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. क्लीन बोल्ड बरोबर बुंद्यात हा चेंडू हाताळला. जतीन मांगेलाचा हा पहिला चेंडू खोलवर लेन फर्निचर केलं जाईल डिस्ट्रॉय. विकेट मिळाली. फलंदाज बाद गॉन. तो 5 चेंडूंचा खेळ जो इथून आता शिल्लक असेल. 33 धावसंख्येची आवश्यकता आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. 5 balls रिमेनिंग 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. 23 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. ऑन साईडला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि जोपर्यंत चेंडू अजून फेकी केली जाईल एक सिंगल धाव. लक्षात असू द्या तिसऱ्या हाफ मधील जे काही सामने होतील ते 3 षटकांचे होणार आहेत. आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत या सूचना आल्यात. ऑलरेडी घड्याळामध्ये जवळजवळ आता 3 वाजायला आलेत. 24 या अंकांवर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ जो इथून आता शिल्लक असेल आणि 32 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 24 रन्सवर कार्ड. चला घाई करा थोडीशी. स्विचेटचा फटका जरूर खेळायचा होता. कुठेतरी साथच मिळाली नाही फलंदाजांकडनं, कारण जी सुरुवात विशेष करून अमरकडनं होणं गरजेची गोष्ट होती ते डकवर बाद झाले. अक्षय मातले जरूर होते मैदानाच्या दिशेने, परंतु कुठेतरी निष्फळ ते देखील ठरले. कौस्तुभ आणि हर्ष आणि विशेष करून बंटीची जी विकेट होती ना ती सर्वाधिक महत्वाची विकेट होती. ते बाद झाले आणि तदनंतर या मॅच मध्ये आता आपण पाहत आहे की फक्त आणि फक्त औपचारिकता डॉमिनेशन दाखवले टीम एनसीसी नारंगी ब या संघाने या मॅच मध्ये. आणि प्रत्येक खेळाडूने दिलेलं अगदी योगदान या मॅच मध्ये आणि पहिल्या इनिंग मध्ये तितकंच महत्वाचं ठरलं गेलं, कारण की बॅटिंगच्या माध्यमानं एक खचला तरी देखील दुसऱ्या खेळाडूंनी येऊन मोठे स्ट्रोक अटेम्प्ट केले. चांगल्या पद्धतीने स्ट्रोक सिलेक्शन जे विशेष करून पाहायला मिळाले आणि एक चांगल्या स्थितीमध्ये संघाला नेऊन ठेवलं. कोलवर लेन जी विशेष करून इथून पाहायला मिळाली. एक शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ इथून शिल्लक असेल आणि अज्जूला मात्र आता ती संधी असेल की शेवटच्या अंतिम चेंडूकडे इथून फेस करेल. 31 धावसंख्येचा फरक राहिला, म्हणजे जवळजवळ आसपास देखील धावसंख्या जी पाहायला मिळाली नाही कोपरी ब संघाकडनं. आणि गोलंदाजी जी धारयुक्त पाहायला मिळाली टीम एनसीसी नारंगी ब संघाने ही मॅच जिंकली. अतिशय सुरेख पद्धतीने कॅलिबर खेळ जो विशेष करून इथून पाहायला मिळाला. अभिनंदन टीम एनसीसी नारंगी ब संघ अँड हार्ड लक टीम कोपरी ब. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याकरिता धन्यवाद आणि पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. एनसीसी नारंगी ब संघ 55 धावा, ज्यामध्ये पहा सँडीच्या 18 धावा, हेमेंद्रने खेळलेली 13 धावीची इनिंग, तदनंतर निशाद 7 धावीची इनिंग, मनीषने 4 धावा केल्या, तदनंतर